नमस्कार मंडळी, प्रमोद रानडे माझं नाव आहे. रेटिंग कंपन्या, ओके, रेटिंग कंपन्यांना रिस्क खूपच कमी असते. ऑफकोर्स रिस्क शेअर मार्केट म्हटलं की रिस्क आहेच आहे, पण त्यातल्या त्यात रेटिंग कंपन्यांची प्रॉफिटेबिलिटी दरवर्षी वाढलीच आहे. ओके, गेल्या काही वर्षात बघितलं आपण 2014ला 467 कोटी होती. ओके, मग 489 करोड झाले, मग 490 सेम सेम इन 2015. नंतर 2016ला 541 कोटी झाले, मग 726 कोटी. मग कोविड वगैरे आलं त्यानंतर थोडी कमी झाली, 588 आणि 535 करोड. त्याच्यानंतर जी वाढली आहे 2021पासून तर 640 करोडपासून ते 1200 कोटी झाले. ऑलमोस्ट डबल झाली इन लास्ट 6 इयर्स. ओके, पण त्याच्या आधीसुद्धा या सेक्टरने कधी धोका नाही दिला. म्हणजे मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा क्रिसिल हा शेअर 400 रुपयाला होता. ओके, आणि तो सुद्धा 10 रुपयाचा शेअर होता. आणि आता हा शेअर मे बी इट इज 1 रुपी शेअर आणि याची प्राईस आहे 4,000 रुपये, म्हणजे ओव्हर 40,000 रुपये, म्हणजे 400 ते 40,000. ओके, किती झाले बघा, 100 टाईम्स झाला हा शेअर. 400 ते 40,000 असा क्रिसिल. आणि दिस हॅपन इन ओनली लास्ट किती 2007 ते 2026, म्हणजे 19 इयर्स. आय लेफ्ट द जॉब ॲट 2007. ओके, तेव्हा क्रिसिल वॉज 400 रुपीज. नंतर इकरा वॉज टिपिकली मे बी 200-300 रुपीज. तो सुद्धा इकरा ICRA इकरा रेटिंग कंपनी हा सुद्धा आता 49,490 झालेला आहे. ओके, आणि पीक आत्ता 6,300 होऊन गेला 2024च्या बूममध्ये. 6,300पासून परत 4,700ला आला आणि आता परत मे बी इट इज अराउंड 4,900. हा इकरा झाला. आणि तिसरी होती केअर रेटिंग. केअर रेटिंगमध्ये काही 5-6 वर्षापूर्वी प्रचंड घोटाळा झाला, त्याच्यामुळे हा शेअर खूपच पडला होता. अर्थात तो टेम्पररी ब्लिप होता. हा शेअर टिपिकली तेव्हा होता सेम थिंग अराउंड 250-300, आणि आता हा शेअर आहे ओके 1,600 रुपयाला. आणि स्प्लिट झालेला आहे, 2 रुपयाचा शेअर असेल तेव्हा 10 रुपयाचा शेअर होता. ओके, तशी रेटिंग कंपनीची स्टोरी आहे. रेटिंग कंपन्या म्हणजे काय, तर इंडिव्हिज्युअल कंपन्यांमध्ये हे जातात आणि त्यांचं डेट रेटिंग काढून आणतात. म्हणजे समजा माझी एक कंपनी आहे तर ते मला भेटतील, माझ्याकडे येतील, सगळे ॲनालाइज करतील आणि म्हणतील की मी 100 कोटीचं कर्ज घेतलं आहे आणि बेस्ड ऑन बिझनेस ॲनालिस्ट काम करून हे 100 कोटी रुपये हा माणूस कधी फेडू शकेल, पुढच्या 2 वर्षात फेडेल का, पुढच्या 5 वर्षात फेडेल का, फेडूच शकणार नाही, असं तो डेट रेटिंग रिपोर्ट काढतात. आणि हा रेटिंग रिपोर्ट कंपन्यांना बँकांना सबमिट करायला लागतो पुढचं जर कर्ज पाहिजे असेल तर. त्यामुळे या कंपन्यांना सारखंच काम आहे. हे लोक 2-3 सेक्टरमध्ये आहेत. एक तर रेटिंगमध्ये आहेत, दुसरं ॲनालिस्टमध्ये पण आहेत. म्हणजे रेकमेंडेशन देतात की हा शेअर घ्या, तो शेअर घ्या वगैरे, रिपोर्ट काढतात, ॲनालिस्ट रिपोर्ट. ओके, त्यामुळे त्याच्यातही त्यांना नॉलेजमधनं पण ते पैसे मिळवतात, विच इज सेलेबल. त्या रिपोर्ट्स आर सेलेबल. ओके, बरेचसे फॉरेन इन्स्टिट्यूशनसुद्धा त्या रिपोर्ट्स घेतात. आणि ॲक्च्युली क्रिसिल ही तर अमेरिकन कंपनीज आहे, S&P ग्लोबल. ओके, त्याची सबसिडरी इंडियाची, त्यामुळे इट इज इनडायरेक्टली MNC कंपनी आहे. जोरदार डिव्हिडंड देते. इकरासुद्धा जोरदार डिव्हिडंड देते. केअर इंडियन कंपनी आहे, केअर रेटिंग. पण तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत. त्या टेक्निकल घेऊन बघायचं असतं आणि ऑब्व्हियसली टेक्निकल बघा, आणि त्याच्यामुळे टेक्निकल बघूनच याच्यामध्ये